सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथं सांगायचं जर झालं तर आजचा भाऊंचा धक्का एकच नंबर होता। म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की महेश मांजरेकर असायला पाहिजे होते होस्टिंगला, पण म्हणजे आजचा जो रितेश भाऊंचा धक्का होता तो एक नंबरच झालेला आहे। म्हणजे जे काही अपेक्षा होत्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या की रितेश सरांनी असं होस्टिंग करायला पाहिजे होतं, तर ते केलेलं आहे, ते झालेलं आहे। तर आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आहे ती म्हणजे जान्हवीपासून। तर जान्हवीपासूनच सुरुवात अशी झाली की जान्हवीला जे काही पॅडी दादांना बोलली होती ती त्यांच्या ऍक्टिंग बद्दल, म्हणजे ओव्हर ऍक्टिंग करतात काय, पुन्हा ती माफी वगैरे मागितलेली, तर रितेश सर खूपच छान बोलले की तुझी जी काही होती ते नाटकच होतं, जे की मागच्या आठवड्यात बहुतेक जे काही केलेलं होतं तिने नाटक केलेलं होतं, जे काही मेडिकल रूम मध्ये गेलेली काय काय नाटकं केलेले होते, तर ते स्पष्टच बोलले तू जे काही केलेलं होतं ते पूर्णतः नाटक होतं, खरं होतं ते, असं ते बोलले। त्याचबरोबर तिला बाहेरचा रस्ताही दाखवला। असं वाटलं होतं की तिला एकदम असं बाहेरच जा असं म्हणतील, पण गार्डन एरियामध्ये ठेवलेलं आहे तिला, आणि आठवड्याभर ती तिथेच राहणार आहे, तिथेच खाणार आहे, तिथेच बसणार आहे, तिथेच उठणार आहे, आणि ते खूपच छान झालंय। आणि त्यामध्ये ती जिथे तिला ठेवलेलं आहे त्यामध्ये ती खूपच छान दिसतीये, म्हणजे एकच नंबर दिसतीये, आणि अशी रडायचं नाटक वगैरे करतीये, ती खोटंच दिसतंय तिचं। तर म्हणजे खूप छान बाहेर फेकलेलंच आहे तिला असंच म्हणता येईल। आता बघूया कशी राहती 8 दिवस घरामध्ये, एक तर घर आहे ते पूर्ण पॅक, आणि त्याच्यामध्ये राहायचंय म्हटल्यानंतर खूपच अवघड आहे तसं राहणं, पण रडायचे काय नाटके वगैरे करतीये। त्यानंतर त्याचबरोबर रितेश सरांनी सांगितलं तिला बाहेर जायला, तर त्याचबरोबर हिलाही सांगितलं जशी हिची अवस्था आहे तशीच तुझी पण होणार आहे। आणि रितेश सर नाव घेताना तिचं नाव पण नाही घेते जान्हवीचं, त्या ज्या आहेत बाहेर त्यांच्याबद्दल असं ते पण एकदाच घेतलं होतं नाव। तर इथे सांगायचं झालं तर आजचा एपिसोड पूर्णतः जान्हवी आणि निक्कीवरतीच फिरलेला होता। जान्हवीचं तर काही थोडा वेळ म्हणजे असं तसं तिच्याबद्दल बोललं गेलं, पण नंतर जो काही एपिसोड म्हणजे अर्धा एपिसोड तरी होता तो निक्कीवरच होता। निक्कीला पूर्णतः समजवण्यात आलेलं आहे की बाई तुझे मुद्देही खराब आहेत, आणि म्हणजे तू काही दिसलेली नाही या आठवड्यामध्ये, आणि अरबाजलाही खूप काही सांगितलं आहे, त्याला ती खालची मॅट जी असती ना पाय पुसण्याची तो दर्जा दिलेला आहे रितेश सरांनी आज। आणि निक्कीला तर माकडच बोललेलं आहे, म्हणजे तुला तुझ्या ग्रुपमधले सगळं माकड समजतात, म्हणजे माकड आहेस तू, ते वाजवतात तोपर्यंत तू नाचतच राहती। आणि जे काही पॅडेदादांना बोललेली होती जोकर वगैरे त्यावरनंही बोललेलं आहे, म्हणजे दोघींनाही बोललेलं आहे इथे। आणि जे काही म्हणजे अरबाज बोलला होता निक्कीला, म्हणजे असं रात्रीची वेळ होती, हे सगळेचे सगळे बसलेले होते, म्हणजे अरबाज, जान्हवी आणि छोटा पुढारी जो आहे ते बसलेले होते। ज्या दिवशी अरबाजने कॅप्टन केलेलं होतं निक्कीला त्याच दिवशीची बहुतेक गोष्ट होती। तर हे सगळे बसून बोलत होते की ही निक्की जी आहे म्हणजे भिकेतच दिलेली आहे कॅप्टन्सी, खरंच दिलेली आहे अरबाजने तिला, आणि त्यानंतरच उडायला लागली। तर इथे सांगायचं जर झालं तर त्याबद्दल अरबाज आणि जान्हवी जे आहे ते बोलत होते की ही कॅप्टन झाल्यापासून खूपच असं जास्त करतीये, पॉवर आल्यासारखं करतीये, त्यात जान्हवी पण होती, आणि हे आता दाखवणार आहे उद्या। तर हे जान्हवीला पण ऐकायला जाते बहुतेक बाहेर, तर पुन्हा रडायला लागली, अशी रडण्याचं नाटक करतीये। आणि ते सांगायचं झालं तर आर्याच्या मुद्द्यावरूनही बोललंय, जे की ती डाळ घेत होती आणि ही मध्येच बोलली। तर इथे रितेश सरांनी खूप काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे की आपला मराठी माणूस कसा असतो, काय असतो, म्हणजे इथे प्रेक्षक म्हणजे सगळं आहे असं तिला सांगण्यात आलेलं आहे। आणि आपल्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर आपण किती मान ठेवतो, किती म्हणजे आग्रह करतो जेवणाचा वगैरे, आपण स्वतः उपाशी राहतो पण त्यांना जेवायला वगैरे देतो, तर हे सर्व गोष्टी त्यांनी समजून सांगितलेल्या आहे निक्कीला। तर निक्कीला डोक्यामध्ये आता अक्कल येते का नाही काय माहिती, म्हणजे ऐकती का नाही काय माहिती आता। तर दरवेळेस तर माफी मागते, तर त्यांनी सांगितलंय खूप झालंय आता, तुझंही आणि जान्हवीचंही दोघींचंही खूप झालेलं आहे आता। तर खूप गरजेचे होते यांना हे डोस देणं, कारण सारखं चाललेलं होतं। आणि पुढचा मुद्दा म्हणजे अभिजित दादा, तर त्यालाही जे काही गोष्टी सांगितल्या आहेत समजून की डबल ढोलकी सारखाच वागतोय तो, म्हणजे घडी तिकडे तू तुझ्या टीमशी लॉयल राहा, परंतु तुझी निक्कीशी मैत्री आहे तर तू का बरं म्हणजे घाबरतोयस, डंकी की चोट पर सांग ना की बॉ मी आहे, मित्र आहे तिचा, असं सांगितलं आहे। तर इथे काही गोष्टी आहेत भरपूर क्लिअर करण्यात आलेल्या आहे। तर
जान्हवी जी आहे तिच्याबद्दल म्हणजे तिला सांगितलं की तुझे काही पेडीदादांची माफी वगैरे मागितलेली होती ती सर्वतः खोटी दिसत होती, जे काही तू नाटकं करत होती ते म्हणजे तुला इमेज क्लिअर करायची होती तुझी असं सांगितलं. तर ती तेवढ्यापुरतीच दिसली, त्यानंतर दिसलेली नाहीये जान्हवी. आता जान्हवी आपल्याला गार्डन एरियामध्येच दिसणार आहे, पूर्णतः नाटकं दिसणार आहेत. हे तिला बघण्यासाठी सर्वचे सर्व गेलेले होते, त्यांना बोलावून आणलं. तर अरबाजलाही चांगल्या प्रकारे बोलण्यात आलं, निक्कीलाही बोलण्यात आलं, अंकितालाही काही मुद्दे समजून सांगितले की जे काही नॉमिनेशन मध्ये आर्याबद्दल जे काही बोलत होती, आर्यालाही स्वतःला वाचवायचं होतं. तर आर्या ही एकमेव मुलगी आहे की जी की टीमला आणि निकीला नडतीये, चांगली हे करतीये. सूरजलाही काही गोष्टी खूप समजून सांगण्यात आलेल्या आहे की तू जे काही आर्याला म्हणला नड भीड तू निकी सोबत, तर तू अनुकरण नाही केलं त्याचं, असं सूरजला सांगण्यात आलेलं आहे. तर इथं अंकितालाही जाब देणं खूप गरजेचं होतं, कारण जे काही ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते ते पूर्णतः ग्रुपचं करत होते, तसं आर्याला नव्हते करत काही. तर इथे आर्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, इरिनाला नॉमिनेशन मध्ये टाकलं, तर काय चुकीचं केलं. तर इथे अभिजितलाही बोलण्यात आलं की जो काही डाळीबद्दल मुद्दा झाला होता आर्याच्या जेवणावरनं, तर तुम्ही का नाही बोलले इथे निकीला. तर इथे बरेच सारे मुद्दे घेतलेले आहे, जे की रितेश सरांची आजची जी म्हणजे भाऊंचा जो धक्का आहे खूपच छान झालेला आहे. म्हणजे खूपच मनापासून मला तर आवडलेला आहे. जे काही जान्हवीला निक्कीला झापण्यात आलेला आहे, एकच नंबरचा होता आजचा एपिसोड. तर इथे उद्या येणार आहे कंगना रनौत आणि श्रेयस तळपदे. तर उद्या नॉमिनेशन मधून म्हणजे नॉमिनेशन झालेलेच आहे, पण आता इलिमिनेशन म्हणजे घरातनं कोण बाहेर जातं बघूया. शक्यतो इथे इरिना किंवा वैभवच जाईल, शक्यतो इरिनाच जाईल असं वाटतंय. बघूया आता वैभव आणि इरिना मधनं कोण घरी जातंय. तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ठेवा.